आपण ऐकत आहात रसिक कथा। बाजूच्या गोल गवाक्षातून त्या अंधाऱ्या काळोखात दिमाखानं लखलखणाऱ्या मुंबा नगरीच्या मन भारून टाकणाऱ्या दृश्याकडे बघून साहेबांनी ओठातला पाईप क्षणभर बाजूला केला अन सहज उत्स्फूर्तपणे "ओ हाऊ स्प्लेंडिड" असा अस्फुट उद्गार काढला। विलक्षण वेगानं ते अवाढव्य आकाराचं जेट विमान विमानतळाच्या रोखानं घोंगावत रोळरावत जात होतं। तळावरच्या धावपट्ट्यांच्या बाजूच्या रंगीबेरंगी दिव्यांच्या रांगा क्षणोक्षणी जवळजवळ येत होत्या अन तसतसे साहेब आतुर होत होते। त्यांच्या मनातली हुरहुर उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत होती। विमानतळावर आपल्या स्वागतासाठी आलेल्या नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे, आपल्या पत्नीबरोबर आलेल्या तिच्या मैत्रिणींचे चेहरे डोळ्यांसमोर तरळत होते। सुप्रियाचा, आपल्या पत्नीचा उत्सुक चेहरा ते मनातल्या मनात रंगवत होते। तिच्याबरोबर अनितासुद्धा निश्चित आली असणार। शिवाय ऑफिसातली इतर मित्रमंडळी, हाताखालील अधिकारी सर्वजण आपल्या आगमनाची वाट पाहत असतील याची त्यांना खात्री होती। मिस्टर शर्मा आणि त्यांची गोऱ्या गोऱ्या रंगाची, हसताना गालाला लाडीक खळ्या पडणारी पत्नी रजनी आणि त्यांची कॉलेजला जाणारी धाकटी बहीण अनुपमा हे सुद्धा निश्चित येतील। साहेब रंगून गेले होते। एक एक चेहरा मनासमोर येई तशी त्यांच्या मनाची अस्वस्थता, हुरहुर वाढू लागली होती। विश यू हॅपी जर्नी। परदेशाला जाताना विमानतळावर निरोप देतेवेळी मिसेस रजनी शर्मांच्या लाडीक आवाजातले मधाळ शब्द अजूनही त्यांच्या कानात गुणगुणत होते। त्यांच्या धाकट्या बहिणीनं अनुपमेने खट्याळ आवाजात केलेली थट्टा। साहेब स्वतःशीच हसले, हृदयाला गुदगुल्या झाल्यासारखे। अनुपमेची आठवण झाली तसं त्यांना चोरट्यासारखं वाटलं। युरोपमध्ये जाण्याआधी काही दिवस तिच्याबरोबर घालवलेले काही मादक, गहिऱ्या रंगाचे प्रसंग त्यांना हुरहुर लावून गेले। त्यांचं मन पुटपुटलं। अनुपमेच्या सहवासातले मधुर क्षण, तिचा तो मादक स्पर्श, तिचं ते मधाळ बोलणं। साहेबांनी काहीसं बैचेन होऊन ओठातला पाईप बाजूला केला आणि डाव्या खिडकीतून बाहेर बघितलं। विलक्षण वेगानं धावपट्ट्यांच्या जवळच्या रंगीत दिव्यांच्या रांगा जवळजवळ सरकत होत्या, अधिकाधिक जवळ येत होत्या। त्या काळोख्या रात्रीच्या अंधाराला कापत जेटचं ते अजस्त्र धूळ शेवटी रनवेवर टेकलं आणि वेगाने काही अंतर धावत जाऊन एक मजेशीर डौलदार वळण घेऊन शेवटी थांबलं। विमानाला शिडी लागली तसे एक एक जण उतरू लागले, उत्सुक नजरेनं आपल्याला रिसीव्ह करायला आलेल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना शोधत, हात उंचावून सस्मित मुद्रेने पाहत। साहेब क्षणभर थबकले अन आतुरतेनं बघू लागले। हसऱ्या मुद्रेनं हात उंचावून स्वागत करणाऱ्या सुप्रियाकडे जेव्हा त्यांनी बघितलं त्यावेळी त्यांनीसुद्धा हात उंचावून हलवला। तिच्या शेजारी अनिता, जवळच गर्द निळ्या सूटमध्ये रुबाबदार दिसणारे मिस्टर शर्मांच्या डाव्या हाताला उभ्या होत्या मिसेस रजनी शर्मा, गोऱ्या पान, स्लीवलेस ब्लाऊज आणि फिक्कट गुलाबी साडीत। साहेब हसत आतुरत्या मनानं प्रत्येकाच्या अभिवादनाचा स्वीकार करत उतरू लागले। त्यांची नजर भिरभिरत शोधत होती अनुपमेला। त्या घोळक्यात ती जशी त्यांना दिसली नाही ते काहीसे नर्वस झाले। अनुपमा निश्चित आलेली असणार अशी त्यांची मनोमन खात्री होती अन गेले काही तास तिची मूर्ती त्यांच्या डोळ्यांसमोर नाचत होती, गोरी पान, सुरेख, तारुण्यानं रसरसलेली अशी, आणि क्षणोक्षणी ते आतुर होत होते। तोच रजनी शर्मांच्या पाठीमागे हात उंचावून गालाला खळ्या पाडत हसत स्वागत करत असलेली अनुपमा जेव्हा त्यांना दिसली तेव्हा त्यांच्या हृदयात नाजूकशी तार छेडली गेली। अद्ययावत फॅशनचा तोकडा असा स्लीवलेस ब्लाऊज व नाभीखाली नेसलेल्या निळ्या गर्द साडीत ती खूपच सुंदर वाटली त्यांना। साहेब क्षणभर बघत राहिले, परंतु लगेच त्यांनी स्वतःला सावरून घेतलं अन तिच्याकडे हसत बघितलं। ऑफिसातले इतर अनेक लोक तिथे उपस्थित होते। आपल्या साहेबांचं स्वागत करण्यासाठी ते आतुर उत्सुक झाले होते। साहेब मनोमन सुखावले होते। इतकी सारी मंडळी आपल्यासाठी इतक्या रात्री आलेली बघून त्यांचं मन अभिमानानं फुललं। स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल, हुद्द्याबद्दल, लोकप्रियतेबद्दल अन त्याचबरोबर आजवर मिळवलेल्या अपूर्व यशाबद्दल। अनुपमेसारखी स्वरूप सुंदर तरुणी गोड हसून आपल्या स्वागतासाठी इतक्या आतुरतेनं आलेली पाहून मनात त्यांना स्वतःच्याच सुखाचा हेवा वाटला। अनुपमेशी केव्हा बोलतो असं त्यांना वाटू लागलं। विमानतळावरचे सर्व सोपस्कार आटोपल्यावर साहेब बाहेर आले आणि त्यानंतरची काही मिनिटं एखादं स्वप्न अनुभवावं तशी गेली। मित्रमंडळींची अभिनंदनपर वाक्य मनाला सुखवत होती। सुप्रिया त्यांच्या शेजारी खेटून उभी होती, अभिमानानं। अनिता कौतुकानं थोरल्या भावाकडे बघत होती। रजनी शर्मांनी हात पुढे करून साहेबांशी शेकहँड केला।
हॅलो, व्हेरी ग्लॅड टू सी यू आफ्टर अ लाँग टाईम. त्यांच्या मऊ हाताचा स्पर्श होताच साहेब सुखावले. रजनी शर्मांच्या पाठीमागे अनुपमा उभी होती. हॅलो अनु, हाऊ आर यू? अन साहेबांनी अनुपमाचा हात हातात घेत तो किंचित दाबला. अनुपमा काहीशी गोंधळली, बावरली. हॅलो, ग्लॅड टू सी यू, तिनं अस्फुट आवाजात म्हटलं. स्लीवलेस ब्लाऊजमध्ये उघडे पडलेले बाहू, कमरेखाली नेसलेल्या साडीमुळे अस्पष्ट दिसणारं तिचं गौर अंग. साहेब गोंधळून तिच्याकडे बघत राहिले. साहेबांनी तिचा हात तसाच धरून ठेवत तिच्या डोळ्यात बघितलं. एक विलक्षण मादक छटा होती तिच्या नजरेत. क्षणभर दोघंही बावरले होते. परंतु वेलकम टू यू माय ओल्ड फ्रेंड म्हणून मुखर्जींनी जेव्हा साहेबांशी हात मिळवला तेव्हा कुठे ते भानावर आले होते. प्रत्येकजण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. कुणी नाजूक आवाजात थट्टा करत होता, कुणी त्यांच्या प्रकृतीविषयी बोलत होतं. सर्वांशी मोजकं बोलत साहेब बाहेर आले. तिथे उभ्या असलेल्या आलिशान मोटारीत त्यांचं सामान ठेवलं गेलं. तसं मिस्टर शर्मांनी पाठीमागचा दरवाजा उघडून आदबीनं त्यांना म्हटलं, बसा आपण आत. आणि त्यावेळी ओठातला पाईप काढून हातात घेत साहेबांनी सर्व मंडळींकडे एकवार हसून बघितलं. त्यांचा निरोप घेतला आणि पाठीमागच्या गुबगुबीत गादीवर त्यांनी अंग टेकलं. पहाटेचा गार वारा अंगाला सुखकारक वाटत होता. शेजारी खेटून बसलेल्या सुप्रियाच्या पुष्ट शरीराचा निकट स्पर्श साहेबांना उन्मादित करत होता. मिस्टर शर्मांनी गाडी सुरू केली तसा उघड्या खिडकीतून हवेचा गारठा जास्तच जाणवू लागला. समोरचा काळा डांबरी रस्ता भराभर गुंडाळला जाऊ लागला. आजूबाजूच्या उंच इमारती मागे टाकत गुळगुळीत रस्त्यावरून एका लयबद्ध आवाजात गाडी धावू लागली आणि त्या लयीत साहेब हरवून गेले. पाठीमागच्या सीटवर रेलून बसत ओठातल्या पाईपचा आस्वाद घेत शेजारीच बसलेल्या सुप्रियाचा सुखद स्पर्श अनुभवत. सुप्रियाच्या त्या मादक स्पर्शानं साहेबांच्या मनात त्यांनी अनुभवलेल्या मधाळ सुखाची आठवण झाली आणि त्यासरशी ते हुरहुरले. खिडकीतून उगीचच बाहेर बघत मनात उजळणी होत होती एकेका प्रसंगाची, एकेका क्षणाची, आणि त्यात ते गुंगून जात होते. इट्स ऑल गॉन नाव, स्वतःशीच ते पुटपुटले, काहीसं अस्वस्थपणे, उद्वेगानं. बाहेर मजेशीर गारठा असावा, अशा वेळी मऊ गादीवर नरमशा दुलईत स्वतःला गुरफटून घेत एखाद्या शृंगारीत कादंबरीत हरवून जावं. त्यातल्या प्रसंगात, वातावरणात बेहोशपणे एकरूप व्हावं. त्यातल्या पात्र प्रसंगात तन्मय व्हावं. ही तन्मयता शिगेला पोचावी आणि त्याच वेळी लेखकानं ती कादंबरी संपवली की नाराजीच्या भावनेनं आपण पुस्तक मिटावं आणि उगीचच त्या कादंबरीतले प्रसंग डोळ्यांसमोर आणावेत, त्यांची याद करावी. तशीच काहीशी साहेबांच्या मनाची स्थिती झाली होती, अस्वस्थ, बैचैन अशी. रात्रीच्या धुंद झोपेत गोड स्वप्न पडावं आणि त्यात माणसानं रममाण व्हावं, त्यातलं सुख अनुभवावं. आणि तटकन जाग आली की काहीशी चुटपुट मनाला लागावी तसंच साहेब चुटपुटत होते. मनोमन ते नाराज झाले होते. आयुष्यातली धुंद, मादक अशी पानं उलटताना नाही म्हटलं तरी त्यांचं मन राजी नव्हतं, तयार नव्हतं. डोळे मिटून घेत, पाईपचा आस्वाद घेत, खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याचा सुखद अनुभव घेत साहेब मिस्टर शर्मांच्या प्रश्नांना तुटक, अर्धवट उत्तरं देत होते. मधूनच एखादी मिश्किल कोटी त्यांनी केली की हसत होते, परंतु मन मात्र भटकलं होतं. अनुभवलेल्या सुखाचा मागोवा घेत, युरोपमधल्या वास्तव्यात घालवलेल्या धुंद, मधीर क्षणांची मखमली आठवण मनातल्या गुदगुल्या हुरहुर निर्माण करत होती. गालावर एखादं मोरपीस हळुवारपणे फिरवावं आणि त्यावेळी माणसाला जे सुख व्हावं तसे ते सुखावत होते आणि मनातल्या मनात चुटपुटत होते. इट्स ऑल गॉन नाव. शेजारी खेटून बसलेली सुप्रिया त्यांच्या खांद्याशी मस्तक घुसळवत लाडीक आवाजात हळुवारपणे काहीतरी बोलत होती. अगदी असंच विल्मासुद्धा आपल्या खांद्याशी मस्तक घुसळून लाडीक आवाजात. साहेबांना विल्माच्या पुष्ट, मादक स्पर्शाची आठवण झाली. तसं ते नाराजीने पुटपुटले, ओ इट वॉज अ ड्रीम, सिम्पली वंडरफुल, सिम्पली ब्युटिफुल. ओ हाऊ नाईस टू सी. समोरच्या विस्तीर्ण बर्फाच्छादित सृष्टीकडे काचेच्या खिडकीतून नजर टाकत साहेब उत्स्फूर्तपणे उद्गारले. अंगावर वुलनचा सूट असूनही बाहेरची थंडी अंगाला जाणवत होती. मंद, धुसर असा प्रकाश सगळीकडे पसरला होता. हलका हलका हिमवर्षाव होत होता. वृक्षांच्या पर्णराशीवर, घराच्या उंच कौलारू छतावर, ध्वराड्यांवर, रस्त्यावर उभ्या केलेल्या लहान मोठ्या सुबक रंगांच्या मोटारींवर, रस्त्याच्या कडेला असलेल्या तारांवर शुभ्र हिमकण हळुवारपणे पडत होते आणि पाहता पाहता सारीकडे शुभ्र धवल असं वातावरण निर्माण झालं होतं. त्या आलिशान हॉटेलातल्या आपल्या खोलीच्या खिडकीतून साहेब ते संगमरवरी दृश्य बघत होते, अनिमिष नेत्रांनीच.
हिमवर्षाव काय असतो हे आजवर त्यांनी भारतात असताना केवळ सिनेमातच काय तो बघितला होता. पुस्तकातून त्यावर वाचलं होतं, परंतु प्रत्यक्ष बघताना मात्र भान हरपल्यागत त्यांची स्थिती झाली होती. एखादं स्वप्नातलं दृश्य बघत राहावं तसे ते बघत होते, भारल्याप्रमाणे. हाऊ नाईस टू सी. स्वतःशीच पुटपुटत त्यांनी टेबलावरच्या चिमुकल्या ग्लासमध्ये चकाकणाऱ्या बाटलीतलं मद्य ओतलं आणि त्याचा घोट घेतल्यावर विलक्षण उत्तेजित होऊन त्यांनी टेबलाशेजारी खुर्ची ओढून घेतली. त्या हिमच्छादित वातावरणात, त्या धुंद उत्साहित मनस्थितीच्या मद्याच्या घोटासरशी त्यांना कसली तरी कमतरता वाटू लागली. काहीतरी हवंहवंसं वाटू लागलं. डोळ्यांसमोर सुप्रियाची मूर्ती उभी राहिली, गोरीपान, तारुण्यानं रसरसलेली अशी. साहेब स्वतःच्या नशिबावर निहायत खुश होते. 4 लोकांनी मागे वळून बघावं अशी सुरेख पत्नी त्यांना लाभली होती. सुप्रियानं 25 ओलांडली होती, तरी ती विशीतल्यासारखी नाजूक, टवटवीत अशी दिसायची. त्यात पुन्हा अद्ययावत फॅशन्सचा तिला हव्यास होता. त्यामुळे कुणालाही भुरळ पाडील असं तिचं सौंदर्य होतं. तिच्या मऊ मुलायम स्पर्शाच्या आठवणीनं साहेब हुरहुरले. टेबलावर लेटरपॅड समोर घेत त्यांनी लिहिलं, मतप्रिय प्रिय सुप्रियास, आणि लगेच पत्र जरूर पाठवायचं हां, नाहीतर तिथल्या वातावरणात विसरायला होईल आम्हा सर्वांना. अनुपमा शर्मानं आपल्या गोड मिठ्ठास हिंदीत साहेबांना म्हटलं होतं. मान वेळावत गोडसं हसून ती त्यांच्याशी बोलली होती. तिच्या डोळ्यातली मादक छटा बघून साहेबांनी तिच्या बाहूंना धरून जवळ ओढलं होतं आणि साहेबांनी लेटरपॅडवरचा कागद फाडला आणि चुरगाळून फेकून दिला. अनुपमेच्या धुंद चेहऱ्याची याद करत त्यांनी लिहिलं, डिअर अनुपमा. हातातलं पेन तसंच धरून ठेवत खिडकीतून दिसणाऱ्या हिमवर्षावाकडे ते बघत राहिले. अनुपमेबरोबर घालवलेल्या क्षणांची मनात याद करत, उजळणी करत. तिच्या मधुर मिठ्ठास आवाजाची, तिला बाहुपाशात घेतलं असताना अनुभवलेल्या रेशमी स्पर्शसुखाची आठवण होताच साहेब अस्वस्थ झाले. अनुपमा. स्वतःशीच ते पुटपुटले. आपल्या मधुर आवाजात, गोड आर्जवानं तिनं म्हटलं होतं, पहा हो, नाहीतर विसराल आम्हाला. त्यावर त्यांनी म्हटलं होतं, विसरेन कसा, गेल्याबरोबर पहिलं पत्र तुलाच येतं की नाही बघशील तू. आता खूप सांगाल हं, परंतु तिकडचं वातावरण खूप वेगळं असतं असं ऐकलंय मी. मानेला नाजूक हिसका देत तिनं हसून टोमणा मारला होता. तसा तिचा बोलण्यातला अर्थ उमगून साहेबांनी हसून म्हटलं होतं, छे छे, तसं काही नाही, बघशील तू. बघूया, मला तुमचा स्वभाव पुरा माहिती आहे. अन तिच्या स्वरातली साशंकता खरी ठरली होती. येऊन महिना झाला तरी आपण तिला पत्र पाठवलं नाही याचा साहेबांना विषाद वाटला. मैंने बहुत बडी गलती की, असं काहीसं पुटपुटत त्यांनी पुढ्यातल्या कागदावर लिहिलं, डिअर अनुपमा. अनुपमेला काय लिहावं आणि किती लिहावं असं त्यांना झालं होतं. भारत सोडल्यापासून गेल्या महिन्यात आपण भेट दिलेल्या स्थळांचं वर्णन खुमासदारपणे करावं, नाहीतर गेल्याच रविवारी पिकनिकला आपण गेलो असताना झालेली गंमत कळवावी. हातात पेन तसंच चाळवत साहेब विचार करत बसले. अन दरवाजावर कुणीतरी नाजूकपणे आवाज केल्याचा भास त्यांना झाला. तसं त्यांनी म्हटलं, येस, कम इन. दार उघडलं अन 20 वर्षांची सोनेरी केसांची तरुणी आत आली. सॉरी टू डिस्टर्ब यू, म्हणून तिनं दिलगिरी व्यक्त केली. तिला बघताच साहेब खुर्चीवरून उठले. काहीसं गोंधळून त्यांनी तिला बसायला सांगितलं. साहेब काही वेळ तिच्याकडे बघतच राहिले. गोरा, तांबूस, नितळ वर्ण, सुरेख, आकर्षक चेहरा, खांद्यावर रुळणारा तांबूस केशसंभार, तारुण्यानं रसरसलेला सुडौल देह. लाल गर्द रंगाच्या पोशाखात ती आकर्षक दिसत होती. तिच्या कमनीय देहाकडे बघून साहेबही बावरले होते. त्यांनी स्त्री काही अगदीच प्रथम बघितली नव्हती. आयुष्यात त्यांनी स्त्री सहवासाचा, तारुण्यानं मुसमुसलेल्या स्त्री देहाचा जमेल तितका उपभोग घेतला होता. त्यांचा तो एक हव्यास होता, छंद होता. त्यांच्या मनात ही एक विलक्षण भूक होती. परंतु इथे ते सुद्धा क्षणभर स्तिमित झाले होते, गोंधळले होते. माझं नाव विल्मा, त्या तरुणीनं स्मित करत सांगितलं. साहेबांच्या आकर्षक व्यक्तिमत्वानं ती सुद्धा काहीशी बावरली होती. साहेबांना स्वतःच्या देखणेपणाचा, आकर्षक व्यक्तिमत्वाचा अभिमान होता आणि त्यासाठी ते मनापासून प्रत्येक गोष्टीत प्रयत्न करायचे. तिशी उलटली तरी त्यांनी आपलं शरीर जपलं होतं, प्रयत्न करून. अगदी कॉलेज जीवनापासून मोठ्या चोखंदळपणे त्यांनी आपल्या आवडीनिवडी जपल्या होत्या. कपड्यांपासून ते स्नो पावडरपर्यंत. उजळ गौरवर्ण, दिसायला सुरेख नीटस चेहरा, काहीसे कुरळे दाट केस, पाहणाऱ्यावर छाप पडावी असं व्यक्तिमत्व होतं साहेबांचं. त्यातही कुठल्याही तरुण स्त्रीला घायाळ करील अशी एक छटा त्यांच्या डोळ्यात तरळत असायची.
हे साहेबांना माहीत होतं. त्यांना आपल्या सौंदर्याचा गर्व होता, अभिमान होता आणि त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात कितीतरी जणी आल्या होत्या, येत होत्या. विल्मा आपल्याकडे बघून बावरली हे साहेबांनी ओळखलं तसं ते स्वतःशीच हसले, खुशीत. स्वरात विलक्षण मार्दव आणून आपल्या अद्ययावत शैलीत ते तिच्याशी बोलू लागले. साहेबांच्या मोहक व्यक्तिमत्वानं, त्यांच्या घायाळ करणाऱ्या नजरेनं विल्मा मोहित झाली होती. त्यांचं मिश्किल, हजरजबाबी बोलणं सारखं ऐकत राहावंसं तिला वाटत होतं. पहिल्याच भेटीत ती त्यांच्याकडे आकृष्ट झाली होती. साहेबांच्या मनमोकळ्या, मिश्किल स्वभावामुळे तिचा संकोच दूर झाला होता. त्यांच्याशी ती दिलखुलासपणे बोलू लागली, जशी तिची त्यांची खूप दिवसांपासूनची मैत्री असावी. जेम्सनं तुम्हाला बोलावलं आहे. वास्तविक बघता गेल्या खेपेसच तुम्ही जेव्हा आमच्याकडे आला होता त्यावेळी तुमची भेट व्हायची होती, परंतु मी नव्हते त्यावेळी घरी. हरकत नाही, भेट केव्हा झाली हे महत्त्वाचं नसतं, ती कशी होते ते महत्त्वाचं असतं, नाही का? बोलताना एका हातानं खांद्यावर रुळणारे केस पाठीमागे सारण्याची तिची लकब त्यांना मोठी न्यारी वाटली. फार मोहक वाटली त्यांना ती. होय की, खरं पाहता त्याच वेळेला भेट व्हायची आपली, परंतु तुमच्या भावानं मोठ्या कौतुकानं तुमची स्तुती केली. आमची विल्मा हवी होती आत्ता, सारखी बडबड करत राहिली असती. तुम्हाला बोलूच दिलं नसतं तिनं, असंही त्यांनी सांगितलं आणि ते खरंसुद्धा आहे, नाही का? साहेबांच्या या बोलण्यानं विल्मा लाजली. काहीतरीच तुमचं हे, असं काहीसं ती पुटपुटली. एकूण या गौर युवतींना लाजतासुद्धा येतं तर, ते मनातल्या मनात खुश झाले. तिच्या कमनीय शरीराकडे ते घायाळ, धुंद नजरेनं बघत होते. ग्लासमध्ये बाटलीतलं थोडं मद्य ओतून त्यांनी ते तिच्या पुढ्यात ठेवलं. ओ नो थँक्स. बरं निघायचं ना आपण, घरी वाट पाहत असतील. तिनं ड्रिंक नाकारलं तसं साहेब काहीसे चपापले. तुम्ही ड्रिंक घेत नाही? घेते, परंतु आता नको, तिनं हसून म्हटलं. अच्छा चलूया. साहेबांनी रूम बंद केली. टेबलावर लेटर पॅड तसंच पडलं होतं. त्यावरचा कागद वाऱ्यानं फडफडत होता. डिअर अनुपमा म्हणून लिहिलेला. विल्मा बोलण्यातच हुशार नाही तर मोटारसुद्धा ती सफाईनं चालवते हे साहेबांना ताबडतोब समजून आलं. रस्त्यावर हिमाचा बारीक शुभ्र थर चहूकडे पसरला होता आणि त्यावरून ती निळ्या रंगाची गाडी दिमाखानं धावत होती. एका हातानं स्टिअरिंग व्हील सांभाळत विल्मा साहेबांशी बोलत होती. एखादं वळण येई तशी ती गाडी गरकन वळण घेई आणि साहेबांना विल्माच्या अंगाचा स्पर्श होई. साहेब सुखावत होते. त्यांना हवंहवंसं वाटणारं सुख फार लांब नव्हतं.